आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भाजपाच्या 175 उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर। प्राथमिक माध्यमिक शाळांचे निकाल जाहीर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शहरातून संचलन। शिवजयंती मिरवणुकीच्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण। महाराष्ट्र एकीकरण समिती ग्रामीणच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी करणार। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दक्षिणमधील उमेदवार निवडीची तयारी सुरू। श्री ज्योतिबा देवस्थानाचा महाप्रसाद सोहळा संपन्न। बेळगावात आधुनिक लेझर उपचार प्रणालीचा शुभारंभ। आता उमेदवारी अर्जही ऑनलाईन भरण्याची सुविधा। विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे? एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे? मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. सविस्तर बातम्या। 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक लवकरच होणार आहे। या बैठकीत सर्व 224 मतदारसंघासाठी उमेदवार निवडीबाबतचा आढावा यापूर्वीच घेण्यात आलेला आहे। काल तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत सविस्तर चर्चेनंतर 130 मतदारसंघांची यादी तयार झाल्याची माहिती पुढे आली होती। दरम्यान नव्याने मिळालेल्या माहितीनुसार 175 उमेदवारांची यादी तयार झाली आहे। ती यादी पहिल्या टप्प्यात लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। काल आणि आजच्या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। त्यांच्यावर बेळगाव सीमा भागासह कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक मतदारांवर लक्ष ठेवून जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे कळते। प्राथमिक माध्यमिक शाळांचे निकाल जाहीर। एप्रिल महिन्यात दिनांक 10 ही तारीख विद्यार्थी आणि पालकवर्गाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण शिक्षण खात्याने या दिवशी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे निकाल जाहीर करण्याची परंपरा जपली आहे। सोमवारी शहर आणि परिसरातील शाळांचे प्राथमिक आणि माध्यमिक परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले। या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावर्षी 5वी आणि 8वीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थी वर्गात काहीसे तणावाचे वातावरण होते। मात्र शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात आली, त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाचा आनंद घेतला। शाळा व्यवस्थापनाने निकाल देण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना बोलावून घेतले होते, त्यामुळे शाळांची आवारी फुलली होती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शहरातून संचलन।
विधानसभेची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे। कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी परिपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे। यासाठी रविवारी सायंकाळी पोलीस पथकाने शहरातून पथसंचलन केले, तसेच गैरप्रकार घडविणाऱ्या मंडळींसाठी इशारा दिला। पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनानुसार शहराच्या मध्यवर्ती भागातून पोलीस पथकाने संचलन केले। कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी योग्य दक्षता घेणे, नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण करणे आणि गैरप्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी या संचलनाचे आयोजन करण्यात आले होते। बाजारपेठेतील रस्त्यांमधून झालेल्या या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। शिवजयंती मिरवणुकीच्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण। बेळगावचा श्री शिवजयंती उत्सव हा संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशभरात नावाजला जातो। या उत्सवाच्या आचरणासाठी शिवप्रेमी युवक तसेच शहरातील नागरिक वर्षभर वाट बघत असतात। यंदाच्या वर्षी श्री शिवजयंती मिरवणूक दिनांक 24 रोजी होणार आहे। मात्र यावर्षी ही मिरवणूक काढण्याच्या संदर्भात दोन भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। एकीकडे मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाने हा उत्सव दिनांक 24 रोजी पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणुकीने होईल असे जाहीर केले आहे, तर दुसरीकडे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळाने यावर्षी मिरवणूक मार्गात बदलाचा प्रस्ताव पुढे आणलाय। या दोन विचारांमुळे श्री शिवजयंती मिरवणुकीचे नियोजन करण्यात मंडळासमोर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आता श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे वैभव टिकविले जावे अशी अपेक्षा सामान्य शिवप्रेमी नागरिक करीत आहेत। महाराष्ट्र एकीकरण समिती ग्रामीणच्या उमेदवाराची घोषणा बुधवारी करणार। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। यासाठी रविवारी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यामधून उमेदवारांची निवडणूक लढविण्याची तयारी आजमावण्यात आली आहे। आता जनमानसाचा कानोसा घेऊन उमेदवार निवड करण्यात येणार आहे। यासाठी बुधवारी ग्रामीणमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा होण्याचे संकेत मिळाले आहेत। रविवारी उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया झाल्यानंतर मराठा मंदिर येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली। निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती यावेळी देण्यात आली। ॲडव्होकेट एम जी पाटील यांनी ही माहिती दिली। तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जो उमेदवार निश्चित होईल त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। इच्छुक उमेदवारांनी देखील यासाठी सहमती दर्शवली आहे। निवड समितीमधील 131 सदस्यांचे मत घेऊन उमेदवार निवड निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले। तसेच बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी 10 वाजता तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दक्षिणमधील उमेदवार निवडीची तयारी सुरू। बेळगाव दक्षिण मतदारसंघात अधिकृत उमेदवार निवडीसाठी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने निवड समितीची रचना केली आहे। त्यामुळे मंगळवार दिनांक 10 रोजी निवड समितीची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीनंतर लगेचच इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे। गेल्या 4 दिवसांपासून बेळगाव दक्षिण मतदारसंघातील निवड समिती रचना करण्याचे काम सुरू होते। आज अंतिम समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीची मंगळवारी बैठक होणार आहे। या बैठकीला इच्छुक 8 उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे। त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रियेला चालना देण्यात येणार आहे। इच्छुकांच्या मुलाखतीनंतर 2 दिवस जनमानसांचा कौल आजमावण्यात येणार आहे। त्यानंतर अधिकृत उमेदवारांच्या घोषणेची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे अशी माहिती निवड समिती अध्यक्ष नेताजी जाधव यांनी दिली। श्री ज्योतिबा देवस्थानाचा महाप्रसाद सोहळा संपन्न। शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा देवस्थानाच्या वतीने सोमवारी महाप्रसाद सोहळा पार पडला। यामध्ये हजारो भाविकांनी सहभागी होऊन याचा लाभ घेतला। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबाची यात्रा पूर्ण करून आलेल्या भाविकांच्या वतीने बेळगावात ज्योतिबाचा यात्रा महोत्सव करण्याची प्रथा जपली आहे। या परंपरेची जपणूक यंदा मोठ्या उत्साहाने करण्यात आली। यासाठी भक्तांनी यात्रेत भाग घेतला होता। तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। भक्तांच्या गर्दीमुळे मंदिराचा परिसर फुलून गेला होता। भाविकांनी देवस्थानात ज्योतिबाचे दर्शन घेऊन ज्योतिबाच्या नावाने सांग भलं असा अखंड गजर केला। त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। याचा लाभ घेण्याकरिता बेळगाव शहरासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तगण उपस्थित होते। बेळगावात आधुनिक लेझर उपचार प्रणालीचा शुभारंभ। राज्यात बेंगळुरूनंतर बेळगावात प्रथमच प्रारंभ होत असलेल्या अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान उपचार पद्धतीचा रविवारी भव्य शुभारंभ करण्यात आलाय। एसबीजी हॉस्पिटलच्या वतीने लक्ष्मी टेकडी गणेशपूर रोड बेळगाव येथे सर्व सोयींनी युक्त अशा नूतन हॉस्पिटलमध्ये याची सुरुवात करण्यात आली असून हिलिंग हँड्स या अंतर्गत या आधुनिक तंत्रप्रणालीचा भव्य शुभारंभ करण्यात आला।
संस्थापक अध्यक्ष SB घाटगे आणि आशा घाटगे यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। व्यासपीठावर डॉक्टर रोशन पोरवाल पुणे, डॉक्टर हर्षित जैन बेंगळुरू, डॉक्टर रोहित जोशी, डॉक्टर यू शिवानंद, डॉक्टर अजित वनकुंद्री, डॉक्टर सरला तिप्पन्नावर, डॉक्टर VS गद्दीहळ्ळी शेट्टी, चेअरमन राज घाटगे, SPG ग्रुपचे चेअरमन अमित घाटगे, सागर घाटगे, डॉक्टर मानसी घाटगे, MD प्रेरणा घाटगे, रक्षिता घाटगे आदी उपस्थित होते। आता उमेदवारी अर्जही ऑनलाईन भरण्याची सुविधा। ज्या प्रकारे मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी मतदार यादीत नाव घालण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे, तशाच प्रकारे उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोग जरी टेक्नोसॅव्ही झाले तरी याला प्रतिसाद कसा मिळणार हे सुद्धा पाहावे लागणार आहे। 13 एप्रिल पासून 20 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज करता येणार आहे। उमेदवारी अर्ज करण्यासाठी अनेक जण शक्ती प्रदर्शन करत असतात। अधिकाधिक समर्थकांना घेऊन घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज भरण्यात येतो, पण अशी गर्दी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यासाठी केवळ 5 जणांनाच परवाना देण्यात आला आहे। अन्यथा आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचा आणि प्रसंगी उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरण्याचा इशारा दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक। विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी MCC जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नियुक्त केलेल्या विविध नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली कामे योग्य पद्धतीने पार पाडावीत अशा कडक सूचना दिल्या आहेत। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेल्या कामकाजाची माहिती घेतली। त्यानंतर बोलताना ते म्हणाले, आदर्श आचारसंहिता, प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्थापन, संगणकीकरण, सायबर सुरक्षा, स्वीप, EVM व्यवस्थापन, तक्रार निवारण इत्यादी विविध नोडल अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले जातील आणि आवश्यक प्रशिक्षण आणि उपकरणेही दिली जातील। याशिवाय प्रत्येक पथकाकडे आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून पथकाचा योग्य वापर करून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक काम नीटनेटकेपणाने पार पाडावे असे त्यांनी यावेळी सांगितले। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। खानापूरच्या 49 वर्षीय महिलेवर KLE संस्थेच्या शताब्दी चॅरिटेबल रुग्णालयात गुंतागुंतीची थायरॉइड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली। खानापूरच्या महिलेला गेल्या 20 वर्षांपासून घशाजवळ एक लहान गाठ होती। गेल्या 3 वर्षांपासून ती गाठ वाढली होती, त्यामुळे त्यांना गिळताना आणि बोलण्यात अडचण येत होती। या आजाराने ग्रस्त असलेल्या एका महिलेची प्रकृती गंभीर होती। त्यांनी अनेक रुग्णालयांना भेट देऊन उपचार घेतले, पण गाठ कमी होत नव्हती। अखेर त्या KLE शताब्दी रुग्णालयात दाखल झाल्या। त्या महिलेची रेडिओलॉजी विभागातील डॉक्टर नागराज P यांनी तपासणी केली। त्यामध्ये गळ्यात 11 सेंटीमीटर व्यासाचा थायरॉइड असल्याचे आढळून आले। त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गुंतागुंतीचे होते, पण डॉक्टर अजय काळे, शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर RJ नेलाविगी, डॉक्टर दिवेकर, डॉक्टर सुरेश यांनी हे आवाहन स्वीकारून शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली। आता ती महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाली आहे। श्री नामदेव दैवकी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न।
मंगळवार दिनांक 4 रोजी श्री नामदेव दैवकी संस्था खडेबाजार बेळगावच्या संचालक मंडळाची विद्यमान अध्यक्ष नारायणराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी निवडीची मीटिंग पार पडली। श्रीयुत नारायणराव काकडे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करत त्यांची गौरवाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। समाजातील धडाडीचे कार्यकर्ते, बहुगुणी नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते अजित दत्तात्रय कोकणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष अशोकराव रेळेकर, सेक्रेटरी शशिकांत हवळ आणि उपसेक्रेटरी म्हणून हेमंत हवळ, तसेच खजिनदार रोहन उरणकर, संचालक दीपक खटावकर, विलास खटावकर, भाऊ मुसळे, सुरेश पिसे, सुनील कोरडे, निरंजन बोंगाळे आणि महिला संचालक श्रीमती लीलावती रेळेकर अशी सर्व पदाधिकाऱ्यांची आणि संचालक मंडळाची पंचवार्षिक निवड करण्यात आली। कर्नाटकात नंदिनी विरुद्ध अमूल हा वाद चिघळला। कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नंदिनी विरुद्ध अमूल असा दुधाचा वाद पेटला आहे। नंदिनी हा कर्नाटक राज्य सरकारच्या दूध महासंघाचा ब्रँड, तर अमूल हा गुजरातमधील देशपातळीवरचा प्रसिद्ध ब्रँड आहे। 5 एप्रिल रोजी अमूलने बेंगळूर शहरात ऑनलाईन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री करण्याचे ट्विट केले। निवडणुकीच्या तोंडावर बाहेरचा विरुद्ध आपला असा वाद पेटला आहे। सोशल मीडियावर गो बॅक अमूल, सेव्ह नंदिनी हे हॅशटॅग चालत आहे। तमिळनाडूतील दही वाद ताजा असताना कर्नाटकात आता दुधाच्या वादाला उकळी फुटली आहे। काँग्रेस आणि संयुक्त जनता दल यांनी अमूलच्या प्रवेशाला विरोध केला आहे। चंदगड तालुक्यात केएलईचे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार। चंदगड तालुका हा निसर्ग संपन्न आहे, मात्र अनेक भौतिक सोयी सुविधांपासून हा तालुका वंचित आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या बाबतीत या तालुक्यात अजूनही तेव्हा कमी खर्चात आणि तात्काळ गरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळाव्यात आणि एकही गरीब रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये म्हणून चंदगडमध्ये केएलईचे हॉस्पिटल लवकरच सुरू करणार असल्याची माहिती डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी दिली। डॉक्टर कोरे नियोजित हॉस्पिटलसाठी जागा पाहण्यासाठी चंदगडला आले होते, त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली। केएलईचे संचालक, मुख्य इंजिनियर यांच्यासह केएलईचे जनसंपर्क प्रमुख सुनील शिंदे, संदीप गावडे, रोहित पाटील, सुनील वायदंडे, तेजस सरशेट्टी, बयाप्पा पाटील, संपत पेडणेकर, सुनील आरदाळकर आदी उपस्थित होते। एपीएमसी मध्ये कांदा बटाटा भाव गडगडले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि बटाट्याची आवक वाढली आहे, त्यामुळे दर गडगडले आहेत। आठवडाभरात 160 गाड्या कांदा आवक झाली आहे। महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा एपीएमसी मध्ये दाखल झाल्याने प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांनी दर उतरले आहेत, त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा स्वस्त झालाय। पुणे आणि अहमदनगर या ठिकाणाहून सुमारे 100 ट्रक तर कर्नाटकातील विजापूर भागातील 60 ट्रक कांदा दाखल झाला आहे। महाराष्ट्रातील कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 1500 रुपये दर, तर कर्नाटकातील कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 1200 रुपये दर होता। बाजारात गेल्या काही दिवसांपासून चांगल्या दर्जाचा कांदा दाखल होत आहे, यामुळे कांद्याला मागणी वाढली आहे। अजून महिनाभर हाच दर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्वर मल्हारच्या कार्यक्रमात रसिकांना आगळी स्वरभेट। स्वर मल्हार फाउंडेशनतर्फे गानविदुषी डॉक्टर श्यामला भावे यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित गायन बैठकीत सुमधुर सुरांची बरसात झाली। प्रारंभी बैठकीचे कलाकार वागीश भट आणि मृणाल भिडे नाटेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले। बैठकीची सुरुवात वागीश भट यांच्या गायनाने झाली। त्यांनी गुरु डॉक्टर श्यामला भावे यांच्या निवडक रचना सादर केल्या। दुसऱ्या सत्रात प्रारंभी मृणाल भिडे नाटेकर यांनी राग भूपम मध्ये 2 रचना सादर केल्या। त्यानंतर राग रायसा कानडा, राग सोहनी सादर केले। अजिदेवा पांडुरंगा या भैरवीतील भजनाने गायनाची सांगता केली। कलाकारांना राहुल मंडोळकर आणि अंगद देसाई यांनी तबला आणि सारंग कुलकर्णी यांनी संवादिनी साथ दिली। तन्मयी सराफ हिने तानपुरा साथ केली। कलाकारांचे स्वागत डॉक्टर सुधांशु कुलकर्णी आणि ॲडव्होकेट रवींद्र माने यांनी पुष्पगुच्छ देऊन केले। रोहिणी कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून दिला। भारती गुरव यांनी आभार मानले। शांताई वृद्धाश्रमामध्ये रिंगण सोहळा साजरा। माऊली माऊली अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात रविवारी बामणवाडी तालुका बेळगाव येथे पंढरपूर वारीतील अश्वांचा रिंगण सोहळा उत्साहात झाला। शांताई वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवाअंतर्गत बामणवाडी येथील संत वारकरी संघ, ग्रामस्थ आणि शांताई वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने सदर सोहळ्याला वारकऱ्यांची मोठी मांदियाळी होती। शहराबरोबर बेळगाव, खानापूर तालुक्यातून नागरिकांनी गर्दी केली होती। रविवारी सकाळी पिरणवाडी येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वारकरी दिंडीला प्रारंभ करण्यात आला। सदर दिंडी शांताई वृद्धाश्रमाजवळ रिंगण सोहळ्यापर्यंत काढण्यात आली। त्यानंतर संत प्रतिमा पूजन करण्यात आले। दुपारच्या सत्रात हजारो वारकऱ्यांसह नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। मराठी कार्यकर्त्यांची सुनावणी उद्या। बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन करणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्याची सुनावणी मंगळवार दिनांक 11 रोजी होणार आहे। बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर 17 डिसेंबर 2021 रोजी मराठी कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले।
या दरम्यान दगडफेक झाली, त्यामध्ये पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले। पोलिसांनी रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, अंकुश केसरकर यांच्यासह 38 कार्यकर्त्यांना अटक केली। तर माजी महापौर सरिता पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, मदन बामणे यांच्यासह 13 जण भूमिगत झाले। या सर्वांवर 3 पोलीस ठाण्यात 5 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। या खटल्याची मंगळवारी सुनावणी होणार आहे। मतदार याद्यांमध्ये नावासाठी 11 एप्रिलपर्यंत मुदत। विधानसभा मतदार महिन्यांवर येऊन ठेपले आहे। मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 11 एप्रिलपर्यंत मुदत आहे। तेव्हा ज्यांचे नाव मतदार यादीत नसेल त्यांनी आपले नाव समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे। राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलमध्ये लॉग इन करून तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट करता येते। आपले नाव आहे का याची एकदा खात्री देखील सर्व मतदारांनी करून घ्यावी। याशिवाय पात्र मतदारांनी वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे नमुना 6 फॉर्म भरून आपले नाव मतदार यादीत घालता येते। त्यामुळे आपल्या मतदार यादीतील नावाची खात्री करा आणि ते नसेल तर 11 एप्रिलच्या आत समाविष्ट करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। बळवंत बाबूराव पाटील यांचे निधन। सांगळेश्वरी गल्ली येळूर येथील रहिवासी बळवंत बाबूराव पाटील वय 78 यांचे दिनांक 10 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सुना, 2 भाऊ, नातवंडे असा परिवार आहे। ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश पाटील यांचे ते चुलते होत। ऑर्लिन्स मास्टर बॅडमिंटन स्पर्धा प्रियांशू राजावतला विजेतेपद। भारताच्या प्रियांशू राजावतने कारकिर्दीतले पहिले मोठे विजेतेपद मिळवताना ऑर्लिन्स मास्टर बॅडमिंटन स्पर्धा जिंकली। प्रियांशूने रविवारी झालेल्या अंतिम लढतीत डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सेवर 68 मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीनंतर 21-15, 19-21, 21-16 असा विजय मिळवला। थॉमस चषक स्पर्धेतील विजेत्या संघातील सदस्य आणि यावर्षीचा राष्ट्रीय स्पर्धेतील उपविजेता प्रियांशू आणि मॅग्नस दोघांनीही पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करताना अंतिम फेरी गाठली होती। दोघांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले। यामध्ये प्रियांशूने बाजी मारली। प्रियांशूच्या विजेतेपदाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत त्याने अंतिम फेरीपर्यंत एकही गेम गमावला नव्हता। आक्रमणावर कमालीचे नियंत्रण राखताना प्रियांशूने क्रॉसकोर्ट, फॉरहँड आणि स्मॅश मॅग्नससाठी आव्हानात्मक ठरले। गेल्या वर्षी या स्पर्धेला सुपर 100 दर्जा होता, तेव्हा प्रियांशूला पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले होते। याच वर्षी या स्पर्धेचा दर्जा सुपर 300 करण्यात आल्यावर प्रियांशूने आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन केले। जॉन्सनने सुरुवातीला प्रियांशूला चांगले रोखले होते। प्रतिस्पर्धी अधिक आक्रमक होणार नाही याची काळजी त्याने घेतली होती। त्यानंतरही प्रियांशूने कमालीचा नियंत्रित खेळ करताना 6-5, 9-7, 18-11 अशी आघाडी वाढवत नेली आणि पहिला गेम जिंकला। प्रीमियर लीग फुटबॉल मँचेस्टर सिटीच्या विजयात हॉलंडची चमक। एर्लिन हॉलंडच्या 2 गोलच्या जोरावर प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये मँचेस्टर सिटीने साऊथपॉइंट संघावर 4-1 असा विजय मिळवला। या दोन गोलमुळे हॉलंडचे हंगामात 30 गोल झाले आहेत। सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सिटीने सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले। हॉलंडने संघाकडून पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम होती। दुसऱ्या सत्रात जॅक ग्रेलिशने गोल झळकावत संघाची आघाडी दुप्पट केली। हॉलंडने आणखी एका गोलाची भर घालत सिटीला 3-0 अशा मजबूत स्थितीत पोहोचवले। साऊथटनकडून सेको माराने आघाडी कमी केली, मात्र जुलियन अल्वारेझने पेनल्टीच्या सहाय्याने गोल करत संघाला 4-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। कर्नाटक महिला फुटबॉल संघाला उपविजेतेपद। बेंगळूर येथील KSFA फुटबॉल क्रीडांगणावर झालेल्या 27व्या वरिष्ठ महिला फुटबॉल स्पर्धेत मणिपूर संघाने कर्नाटक संघाचा 4-2 असा पराभव केला। दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी मणिपूर आणि कर्नाटक संघ पात्र ठरले आहेत। 30 वर्षांनंतर कर्नाटक संघाने राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे। या स्पर्धेत बेळगावच्या आदिती जाधव हिने प्रेक्षणीय खेळ केला। राष्ट्रीय बेंगळूर येथे पहिल्या साखळी सामन्यात कर्नाटक संघाने गुजरात संघाचा 9-1 अशा गोल फरकाने पराभव केला। या सामन्यात कर्नाटकच्या रजनी हिने 4, काव्याने 2, आदितीने 1 तर सीमाने 1 गोल केला। गुजराततर्फे अक्षया हिने गोल केला। दुसऱ्या साखळी सामन्यात कर्नाटक संघाने आसामचा 3-1 असा गोल फरकाने पराभव केला। कर्नाटकतर्फे रजनी, काव्य आणि सीमा यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर आसामतर्फे असियाना सिंग हिने गोल केला। साखळी सामन्यात कर्नाटक संघाने बिहार संघाचा 8-0 अशा गोल फरकाने पराभव केला। त्यात सीमाने 3, काव्याने 2 तर रजनीने 1 गोल केला। शेवटच्या साखळी सामन्यात मात्र बल्हाड मणिपूर संघाने कर्नाटक संघाचा 4-2 असा पराभव करून गटातील विजेतेपद पटकावले। मणिपूरतर्फे करुणा सिंगने 3 तर शालिनीने 1 गोल केला। कर्नाटकतर्फे काव्य आणि रजनी यांनी प्रत्येकी 1 गोल केला। बेंगळूर येथे झालेल्या या साखळी सामन्यात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मणिपूर संघाला आणि उपविजेत्या कर्नाटक संघाला प्रमाणपत्र आणि पदके
देऊन गौरविण्यात आले. 30 वर्षानंतर कर्नाटक महिला फुटबॉल संघाने 3 सामने जिंकून राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. हा संघ राष्ट्रीय साखळी स्पर्धेत दिल्ली येथे रवाना होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत एकमेव बेळगावच्या आदिती जाधव हिचा कर्नाटक फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केलाय. आदितीने 2021 मध्ये युक्रेन येथे भारतीय महिला फुटबॉल संघातून चमक दाखवली होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या आदिती जाधवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा ईशानची विक्रमादित्य विरुद्ध बरोबरी. 12 वर्षीय ईशान तेंडुलकरने अग्रमानांकित आणि आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीला 6व्या अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीत बरोबरीत रोखले. स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल ठरला आहे. पेडर रोड येथील रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चरल सेंटर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत विक्रमादित्याने राणी प्याद्याने मॉडर्न बेनोनी बचावासह आक्रमक सुरुवात केली. मात्र ईशानने काळ्या प्याद्यांसह खेळताना त्याला चोख प्रत्युत्तर दिले. विक्रमादित्याने ईशानला मागे टाकण्यासाठी त्याच्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला, परंतु ईशानने त्याच्या प्रत्येक चालीला जशास तसे उत्तर दिले. शेवटी 96 चालीनंतर दोन्ही बुद्धिबळपटूंनी बरोबरीत मान्य केली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.